हॅलो एव्हरीवन. महाट्रान्सको येईचा जो आपला पेपर आहे 29 डिसेंबरचा, त्या 29 डिसेंबरच्या अकॉर्डिंग आपण प्लॅन करतोय की लास्टच्या 4 दिवसामध्ये आणि 2 दिवसामध्ये काय करायचं काय नाही करायचं. पेपरमध्ये छोट्या मोठ्या मिस्टेक असतात, पण त्या छोट्या मोठ्या मिस्टेक आपल्याला खूप जास्त महागात पडतात, त्यामुळे त्या बिलकुल करायच्या नाही, त्या अवॉइड झाल्या पाहिजे. म्हणूनच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे, पण व्हिडिओ प्रॉपरली बघा, जेणेकरून त्या छोट्या मोठ्या मिस्टेक तुम्ही अवॉइड करणार आणि शुअरली आपलं सिलेक्शन होणार. खरंच खूप चांगल्या वॅकन्सी आणि खूप चांगला चान्स पण भेटलेला आहे, तर या चान्सला बिलकुल सोडायचं नाही आहे. सिलेक्शन झालंच पाहिजे. तर काय करायचं आणि काय नाही करायचं लास्टच्या 2 दिवसामध्ये. लास्टच्या 2 दिवसामध्ये नियर अबाउट द्यायचंच असेल तुम्हाला टेस्टच्या अकॉर्डिंग. जर म्हणेल टेस्ट द्यायचीच असेल तर एखादी टेस्ट द्या, किंवा मी तर म्हणेल आता आज किंवा उद्या एक टेस्ट द्या. जास्तीत जास्त त्याच्यावरती टेस्ट देऊ नका, कारण काय होतं की आता लास्ट टाईममध्ये जर ती टेस्ट तुम्ही पर्टिक्युलर कोणाची देत आहे, कोणाची पण असो, त्या टेस्टमध्ये जर कमी स्कोअर आला तर आपल्याला टेन्शन येतं, कारण आपल्याकडे आता राहिलेले 1 किंवा 2 दिवसच असतात आणि आपल्या टेस्टमध्ये कमी स्कोअर आला तर टेन्शन स्वाभाविक आहे, येणेच आहे. त्यामुळे टेस्ट देणं टाळा आता, कारण याच्या आधी आपण टेस्ट दिलेल्याच आहे ना, आणि त्या टेस्टमध्ये कसं परफॉर्म करायचं, टेस्टचा मेन मोटो काय असतो की टाइम मॅनेजमेंट. ते तर तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे. टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण शिकतो त्यातून, तर ते तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहे. तर आता तुम्ही टेस्ट देऊन डिमोटिवेट होत असणार तर बिलकुल टेस्ट देऊ नका. आधी तुम्ही टेस्टचं जे काही आहे टेस्ट सॉल्व्ह केलेल्याच आहे, त्यात तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकलेलेच आहे, तर टेस्ट आता अवॉइड करा. द्यायची असेल तर एक टेस्ट द्या फक्त, जास्त टेस्ट द्यायच्या नाही आता, ठीक आहे. नंतर पॅटर्न, एक्झाम पॅटर्न. तर काय होतं की मेन पेपरला जाताना काही स्टुडंट असू शकतात, आताही असं असेल की तुम्ही टेस्टमध्ये तसं परफॉर्म केलं असेल की रिझनिंग आधी, नंतर टेक्निकल. तर मी तुम्हाला आताही सांगते की कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला कितीही माहीत असलं की तुमचं रिझनिंग स्ट्रॉंग आहे, ॲप्टिट्यूड स्ट्रॉंग आहे, मी ते आधी करणार. तुम्ही जनरली तुम्हाला सांगते की पेपरमध्ये एक्झॅक्ट पॅटर्न तर आपल्याला माहिती आहे की IBPSचा पॅटर्न फॉलो होणार, पण एखाद्या वेळेस पहिलीच तुम्ही रिझनिंग सॉल्व्ह करायला घेतलं आणि फर्स्ट पझल आहे ती खूप हार्ड आहे, एखादी असू शकते की खूप हार्ड आहे, तुम्हाला जमतच नाहीये, तिथे तुमची 3-4 मिनिट जाणार आणि पहिलेच तुम्ही म्हणजे एक ते प्रेशर जे असतं एक्झामचं 2 तासामध्ये ऑलरेडी असतंच थोडंफार, ते तुम्हाला जास्त जाणवेल. त्यामुळे आणि टाइम पण खूप जाईल. रिझनिंगमध्ये थोडा टाइम जातोच, ॲप्टिट्यूड म्हणा की रिझनिंग म्हणा. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला टेक्निकलच सॉल्व्ह करा. सुरुवातीला टेक्निकलच सॉल्व्ह करा आणि टेक्निकलमध्ये पण पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड. पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन प्रॉपर कन्फर्म माहिती आहे की हे येतातच मला, ते सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तेच क्वेश्चन राहू द्यायचे जे तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केले. आणि मार्क फॉर रिव्ह्यू कोणते करायचे, ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 50-50 माहिती आहे, 50-50 डाऊट आहे, असेच क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवायचे. आणि ते सेकंड राऊंडमध्ये लगेच, फर्स्ट राऊंड झाला टेक्निकलचा की लगेच सेकंड राऊंड घ्यायचा. आणि फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की हा क्वेश्चन तुम्हाला जमतच नाही, तर त्याच्यावर टाइमपास करू नका. तो क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू पण करू नका, जेणेकरून आपला पहिला आणि दुसरा राऊंड प्रॉपर एक्झिक्यूट होईल आणि तुमचे कमी टाईममध्ये तुम्ही स्कोअर पण प्रॉपरली, म्हणजे जे क्वेश्चन येतात आपल्याला कन्फर्म आपण ते सॉल्व्ह करणार, जिथे 50-50 आहे ते मार्क फॉर रिव्ह्यू करणार, तर कमी टाईममध्ये आपण टेक्निकल सॉल्व्ह करू शकतो आणि तेही प्रॉपर वेने. त्यानंतर तुम्ही रिझनिंग, ॲप्टिट्यूड, मराठी तुमच्या अकॉर्डिंग करू शकता, पण सगळ्यात आधी तुम्ही टेक्निकलच सॉल्व्ह करा, ठीक आहे. आणि आता काही न्यू स्टुडंट असतील की ज्यांना न्यू स्टुडंट असले, कारण काही काहींचे लेटेस्ट पासआउट आहे, तर त्यांना थोडी भीती वाटू शकते की पहिलीच वेळ आहे त्यांची एक्झाम देण्याची, किंवा एखाद्याची दुसरी पण असेल, डिस्कॉम दिलेला असेल पेपर, तर मला आठवेल की नाही आठवेल, पेपरमध्ये काय असेल, कसं लेवल असेल. तर तुम्हाला नॉर्मल मी सांगते, जी तुम्ही डिस्कॉम दिलेला असेल तर तीच लेवल किंवा नियर अबाउट तीच, किंवा महाट्रान्सको ईचा जो लास्ट पेपर झालेला आहे ती लेवल आपली एक्झाम फॉलो करणार आहे. आणि घाबरून जाऊ नका की तुम्हाला आठवेल की नाही आठवेल, कारण फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा पेपर द्या तेव्हा असं होतच असते. पण आठवतं, बिलकुल सगळं प्रॉपरली आठवतं. तुम्ही प्रॉपर रिव्हिजन केलेली आहे तर तुम्हाला सगळं काही आठवतं. आणि पेपरमध्ये काय येणार असा बिलकुल डाऊट येऊ देऊ नका, कारण तुम्ही जे काही पर्टिक्युलर बुक फॉलो केलेलं आहे MCQ साठी, त्यामधलंच MCQ येणार आहे. ते MCQ कशाचे आहे, तर प्रॉपर आपले सिलेबसचे MCQ आहेत. मग आपल्या सिलेबसच्या बाहेर काहीच नाही येणार आहे, वेगळं असं काहीच नसणार आहे. आपलं जी एक्झाम आहे ट्रान्सकोची किंवा MSCBची कोणतीही एक्झाम, तिन्ही डिपार्टमेंटची, असं काही वेगळं काही काढत नाही किंवा न्यू क्वेश्चन इन्व्हेंट काही करत नाही. जे ऑलरेडी एक्झाममध्ये आलेले असतात तेच क्वेश्चन येतात. तुम्ही जे काही पर्टिक्युलर बुक चूज केलेलं असेल MCQचं, त्या नियर अबाउट तेच क्वेश्चन असतात. सिलेबस जो असतो मेन आपला त्यातलेच असतात. बाहेरचं असं वेगळा क्वेश्चन, न्यू क्वेश्चन असं काहीच नसते. न्यू क्वेश्चन सेट केलेला नसतोच. ऑलरेडी जे पेपरमध्ये आलेले असतात, प्रिव्हियस इयर जे अदर स्टेटचे म्हणा का आपल्या स्टेटचे म्हणा, त्यातलेच कन्सेप्ट रिपीट होतात, तेच क्वेश्चन नियर अबाउट असतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका की पेपरमध्ये काय असेल, पेपर कसा असेल.
नवीन स्टुडंट असताना हे सगळे डाऊट येणं नॉर्मल आहे आणि त्याचंच तुमचं हे त्या डाऊटचं तुम्हाला तुमच्यासाठी आन्सर होतं की काहीच वेगळं येणार नाही. तुम्ही जे पर्टिक्युलर बुक यूज केलेलं आहे त्यातलेच क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे बिंदास रिव्हिजन करा आणि बिंदास पेपर द्यायचा. ठीक आहे. आता इन्स्ट्रक्शन काय आहे, तर पेपरला जाताना काय करायचं आहे, तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते, परत फोटो, हॉल तिकीट, फोटो, जो फोटो तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना दिला होता तोच फोटो घेऊन जायचा, जेणेकरून काही प्रॉब्लेम येत नाही. हॉल तिकीट, फोटो, पेन आणि एक आयडेंटिटी. तर त्याचा मेन जी तुमची आहे याची एक फोटोकॉपी घेऊन जायची आणि एक ओरिजिनल पण सोबत ठेवायचं आणि फोटोकॉपी पण घेऊन जायची. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही जे काही आहे सोबत ठेवा. आणि बिलकुल म्हणजे आता माझी एक्झाम आहे आणि मी तिथे बघणार की तिथे झेरॉक्स काढून घेणार आयडेंटिटी कार्ड जे असतं त्याची, वेळेवर करणार असं बिलकुल करू नका. हॉल तिकीट आहे एक्झामच्या आधी काढून घेणार, तिथे असणारच शॉप तिथे काढून घेणार, असं बिलकुल करू नका. एक्झामच्या आधीच तुम्ही हे सगळं रेडी ठेवा, तुमच्या बॅगमध्ये ठेवून द्या. एखाद्या वेळेस घाई गडबडमध्ये आपलं आयडेंटिटी प्रूफ जे आहे ते घरीच राहते किंवा एखाद्या वेळेस फोटोच नसतो, असंही केसेस मी बघितलेले आहे. त्यामुळे तुम्ही असं बिलकुल करू नका. हे जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तुमच्या हॉल तिकीटवर सगळं मेन्शन आहे, तर त्या अकॉर्डिंग तुम्ही हे जे आहे ते आत्ताच तुमच्या बॅगमध्ये काढून ठेवून द्या, जेणेकरून तुम्ही ते बॅग नेणार ते प्रॉपर सगळं असणार आहे. वेळेवर तुमचं काही गडबड काहीच होणार नाही. जर एक्झाम सेंटर लांब असेल तर 1 डे बिफोर जा. गडबड करू नका. एखाद्या वेळेस बसचा किंवा ट्रेनचा इश्यू होतो. वेळेवर 2 मिनिट किंवा 1 मिनिट जरी तुम्ही एक्झामला लेट झाले आणि गेट क्लोज झालं, तर तुम्हाला एक्झामला एंट्री नसणार आहे. आणि ही एक्झाम आपल्यासाठी किती महत्त्वाची, आपण याच्यासाठी किती हार्डवर्क केलेलं आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि त्याला आता एक्झिक्युशनची जर वेळ आली आहे, तर तिथे बिलकुल कमी पडायचं नाही आहे. तिथे प्रॉपर एक्झिक्युशन झालंच पाहिजे. कोणत्याच गोष्टीत तुम्ही कमी पडले नाही पाहिजे. एक्झाम जिथे कुठे आहे ते तुम्ही आधीच बघून घ्या. आदल्या दिवशी तिथे हजर राहा, जेणेकरून तुम्ही प्रॉपर टाईमला पोहोचणार. एक्झामचा जो काही टाईम आहे त्याच्या 2 तासाच्या आधी, 1-1.5 तासाच्या आधी तरी तुम्ही तिथे जाऊन बसा. एक्झामला जाताना कोणत्याही फ्रेंड सर्कल सोबत काही बडबड करत बसू नका, की हा तू टॉपिक केला का? हा मी केला. याचं काय झालं? हा क्वेश्चन आला का? पहिल्या शिफ्टवाल्यांना क्वेश्चन विचारत बसू नका. तिथे तुम्ही थोडे डिस्टर्ब होऊ शकता. तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह करून या आणि पेपर सॉल्व्ह करून आल्यानंतर तुम्हाला ज्या काही गप्पा मारायच्या आहेत त्या तुम्ही त्यानंतर मारा. एक्झामला जाण्याच्या आधी बिलकुल गप्पा मारायच्या नाही. त्या गप्पांमुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता. ही एक्झाम किती महत्त्वाची आहे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्या प्रिकॉशन्स ज्या काही आहेत त्या घ्या. आदल्या दिवशी तिथे एक्झामला जाणार म्हणजे तुमची प्रॉपर झोपही होणार आणि प्रॉपर झोप होणे खूप महत्त्वाची असते एक्झामसाठी, जेणेकरून तुमचा माइंड प्रॉपर वर्क करेल एक्झामच्या दिवशी. ठीक आहे. एक्झामला 1 डे बिफोर जा, प्रॉपर झोप घ्या, जेवण प्रॉपर करा. हे डॉक्युमेंट तुमच्या बॅगमध्ये आधीच असू द्या. टेन्शन घेऊ नका. सगळा अभ्यास तुम्ही जो केलेला आहे तुम्हाला प्रॉपरली आठवणार आहे. ठीक आहे. आणि टेस्ट रिलेटेड तर तुम्हाला मी सगळ्यात आधीच सांगितलं. टेस्टचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. आता कमी जर स्कोअर येत असेल तर, कारण आता आपल्याकडे जी वेळ आहे तर आपण काय करू शकतो, फक्त आणि फक्त जे काही आपल्याकडे आहे त्याची रिव्हिजन प्रॉपरली. आणि 1 डे बिफोर जर तुम्ही एक्झामला जाणार त्या दिवशी रिलॅक्स राहा, काही करू नका. शांततेत जर एकदम शॉर्टवाले पॉईंट जर तुम्ही काढलेले असणार 1-2, 2-3 पेजेसवाले, तर ते तुम्ही आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी वाचू शकता. बाकी जास्त काही करत बसायचं नाही त्या दिवशी एक्झामच्या दिवशी. ठीक आहे. आणि आता जे टाइम अवेलेबल आहे त्या अकॉर्डिंगच आपण प्लॅन करणार ना. त्यामुळे आता माझा टेस्ट स्कोअर कमी येत आहे, आता मी कसं त्याला इम्प्रूव्ह करू. तर एक्झामच्या आधी तसं काही होत नसते. तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्याच्यावरच तुम्हाला एक्झिक्युशन करायचं आहे. त्यामुळे आता स्ट्रेस घेत बसू नका. हे राहिलं ते राहिलं. एखाद्या वेळेस काय होतं की जसं की सब्जेक्ट आहे, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आहे, डिजिटल आहे, तर एखाद्या वेळेस एखाद्या सब्जेक्टचा याचा एकही क्वेश्चन एक्झाममध्ये येणार नाही. तुमचा हा सब्जेक्ट नाही झाला सपोज, तर तुम्ही याचं टेन्शन घेत बसू नका. जेवढं तुमचं झालंय ना आतापर्यंत त्यालाच तुम्हाला प्रॉपरली एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यांचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे आणि त्याला तुम्ही सगळेजण प्रॉपरली एक्झिक्यूट पण करणार आहे. सिलेक्शन पण सगळ्यांचं होणार आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. प्रॉपरली पेपर द्या. स्ट्रेस घेऊ नका. पेपर सपोज आता पेपर आहे तुमचा आणि तुम्ही हॉलमध्ये बसलेले आहे, तुमच्या समोर पीसी आहे, थोडं ब्रीद इन ब्रीद आउट करा जर स्ट्रेस वाटत असेल तर, थोडं 2-3 मिनिट, जेणेकरून तुम्हाला नॉर्मल फील होईल आणि मस्त रिलॅक्स पेपर द्या. प्रॉपरली पेपर द्या. एक एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा असतो. सुरुवातीचे 1-2 क्वेश्चन जर तुमचे हार्ड आले पेपरमध्ये जे की तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत आहे तर स्ट्रेस घ्यायचा नाही. ते क्वेश्चनवर अडकून राहायचं नाही. लगेच तिसऱ्या क्वेश्चनवर जा.
एका क्वेश्चनला टेक्निकलला 1 मिनिट पुरे झाला, जास्त त्याला टाइम द्यायचा नाही, किंवा तो क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे कन्फर्म येणार आहे, त्याला 1-1.5 किंवा 2 मिनिट पर्यंत दिलं तरी चालेल. पण तसं गरज पडत नाही. आपले जे क्वेश्चन असतात ते आपण लगेच पाहिल्याबरोबरच आन्सर देऊ शकतो. न्यूमेरिकल असलं तरच आपल्याला वेळ लागते. त्यामुळे 1-2 क्वेश्चन जर पहिले हार्ड जर आले तर त्याच्यावर स्टक व्हायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चनवर जायचं आणि प्रॉपरली तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्या अकॉर्डिंग जर प्लॅन केलं तर. प्रॉपर तुम्ही पेपर सॉल्व्ह करा आणि तिथे तुम्ही टेन्शन घेत बसू नका. सेट स्कोर काय असेल, कट ऑफ काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आधीच डोक्यातून काढून टाकायच्या. तुम्हाला एकच काम करायचं आहे, जो तुमच्या समोर पेपर येणार आहे त्याला तुम्ही प्रॉपर एक्झिक्यूट करणार आहात, बस, बाकी काहीच नाही. ठीक आहे. या रिलेटेड याबद्दल किंवा या व्यतिरिक्तही तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा टेलिग्रामलाही मेसेज करू शकता. वन्स अगेन सगळ्यांना ऑल द बेस्ट.